सदर कार्यक्रमाच्या प्रेक्षेपणाचे प्रायोजक श्री विलास निवृत्ती कांडेकर, प्रोप्रायटर वेद मेडिकल आनंद नगर, तसेच सिद्धिविनायक मेडिकल जेल रोड नाशिक। हनुमान टेकडी जवळ आले, जमीन मिळाली, तिथे जनेश्वराची शिवालयाची स्थापना उभारणी केली, अनेक खोल्या बांधल्या, वसतिगृह बांधले। शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण, पहाटे लवकर उठून स्नान, ध्यान, पूजा। जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय
जनार्दनाय नमः। ओम 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 शांतिगिरेय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम शांतिगिरेय
विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु मानसा पुत्राय विद्महे शान्तिरूपाय धीमहि तन्नो जनार्दन प्रचोदयात्। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ओम गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी महाराज की जय। जय बाबाजी, जय बाबाजी। एकदम भारी शूट केली गर्दी जमली मस्त एसीबीचे पण आलं गाडीची सजावट चांगलं सर्व चांगलं होतं बाप्पा भेटू बाप्पा इकडे या इकडे या सेवेधारी स्टेजवरती या। पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्यं सदा सत्यं सत्यमेकं अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिवगायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो आनंदी गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो पिडसर्पे गायत्री ओम नमो शक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपत्री ओम नमो जिदशेषे ओम नमो विद्याविजय ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो आदि विजय ओम नमो विनायकी ओम नमो रक्तांशी ओम नमो कामाक्षी ओम नमो बीजांशी ओम नमो स्वयं प्रकाशी ओम नमो अनादि गायत्री क्रम क्रम क्रीं क्रुं क्रो क्रम क्रम क्रीं क्रुं क्रो क्लम क्लम क्लीं क्लुं क्लो श्रम श्राम क्रीं क्रुं क्षो
भ्रां भ्रां ह्रीं ह्रीं ह्रो थां थां धिं धिं थो प्रं प्रां ह्रीं ह्रीं ह्रो नं नां नि नि नो रं रां ह्रीं ह्रीं ह्रो द्रं द्रां ह्रीं ह्रीं ह्रो ग्रं ग्रां ह्रीं ह्रीं ह्रो श्लां श्लां शिं शिं श्लो शां शां शिं शिं शो ध्रां द्रां ह्रीं ह्रीं ह्रो रां रां ह्रीं ह्रीं ह्रो श्लां श्लां शिं शिं श्लो रां शां शिं शिं श्रो च्लं च्लं ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं ह्रो च्लं च्लं ह्रीं ह्रीं ह्रो वं वा ॐ क्रौं ॐ ब्रौ अंगुष्ठाय नमः ॐ क्रौं तर्जन्याभ्यां नमः ॐ रं क्रौं मध्यमाभ्यां नमः ॐ रं ब्रौ अनामिकाभ्यां नमः ॐ रां गणुष्ठाभ्यां नमः ॐ सौरनेत्राय नमः ॐ क्रौं शिखाय वसत ॐ क्रौं क्रौं पादत्राय नमः ॐ चन्द्रमुखाय नमः ॐ क्रौरुभ्याय नमः ॐ रं प्रभोभ्यै नमः ॐ रं कण्ठाय नमः ॐ क्रौं ब्रौपटिभ्याय नमः ॐ ग्रौजङ्गभ्याय नमः ॐ मुखाय नमः ॐ लौपुष्टे नमः ॐ भृगुटे नमः ॐ ह्रस्वाय नमः ॐ दीर्घाय नमः ॐ श्रीलिङ्गन्ताय नमः ॐ लं क्रौतर्णपूर्णाय नमः ॐ प्रथमाय नमः ॐ लं नमः ॐ षं नमः ॐ धं नमः ॐ रं नमः ॐ चं नमः ॐ शं नमः ॐ ठं नमः ॐ गं नमः हं नमः ॐ घं नमः ॐ चं नमः ॐ छं नमः ॐ शं नमः ॐ कं नमः ॐ झं नमः ॐ झं नमः ॐ नमः ॐ धं नमः ॐ ठं नमः ॐ तं नमः ॐ ज्ञं नमः धं नमः ॐ वन नमः ॐ अन् नमः अतत्र गमद ब्रह्मा भवान्यास समं भव महेन्द्र प्रमुखा देवा मुनय सप्रजेश्वरा पीतर सिद्ध गंधर्वा विद्याधर महोरगा चारणायक्ष रक्षांसि किन्नरा सरसोदुजा द्रष्टुकामा भगवतो निर्यानं परमोऽधुका गायन्तस्य गुणन्तश्च शौर्ये कर्माणि जन्म च भवर्षु पुष्पवर्षाणि इमानावलिर्नवाम् कुर्वन्तं चक्रराजनं भक्त्या परमयायिता भगवान् पितामह वीक्ष्य विबुद्धिरात्मनैवो संयोजात्मनि चात्मानं पद्मनेत्र निमीलयत् लोकाभिरमं स्वतनु धारणा ध्यानमङ्गल योगधारणा अग्निया दग्धवाधमा विशस्वकं दिवे दुन्दुभयो नेदु हेतु सुमनञ्चखा सत्यं धर्मगतिर्भूमि कीर्ते श्रीचानतमयो देवादग ब्रह्ममुख्य न विशन्तं सुदामनि अविद्यागतिं कृष्णं ददृशाचिवेशा सौदामन्य यथाकाशे यान्त्या हित्वा भ्रमण्डलं गतिर्लक्ष्ये मर्त्य सता कृष्णस्य दैवते ब्रह्मरुद्रादय सेतुं दृष्ट्वा योगतिं हरे विस्मितान्ता प्रशंसा स्वं संलोकयो सदा राजन् प्रशतनु वज्रनापेयः मायाविडं नयतनडस्य दृष्टवान् मुनेदमुनो विश्वविन्दचान्तं सर्वचात्मनो पर्पसास्ति मर्त्यन्यो गुरुसुतं यमलोकं नित्यं जिगेन्द्रकान्तं सामनीषा किं सामने स्वर्णेन मृगे सदयं तथाप्य स्थिति संभवाप्य येष्वनन्य चतुर्दशे शक्ति ध्रुव एतां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवी परां महानारायणं देवं सर्वशक्तिमयं प्रभुं जगन्नाथं प्रणमामि मुर्मु सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वगतस्य वै वेदोपितं कथयति प्रभो परमात्मा त्रिणीपदाभि चक्रमे विष्णुर्गोपाल अदभ्यां तस्य पादे प्रादुर्भूत ब्रह्माण्डरूपदभूतं एजुदशक्त्या तद्दे हस्तस्य विश्रुतं सर्वभूतनिकेतन्त बन्धमोक्षं
कर्मोपासना ज्ञानमालयं निरूपिणं पर्याभट्या दातारं सर्वसम्पदं वेदोपितं कथयति स्वरूपं जगात्मना महानारायण देव भूतानां रक्षणा वै ब्रह्मा विष्णु महेशाना रूपे प्रादुर्भवन् यहिर्महात्मा भिर्मन्त्रार्था ज्ञाता यद्वा मंत्र जपेन मन्त्रणां ऋषासनं कृते गुरुपदेशान् मन्त्रं सिद्धिर्लभते तदृषि तर्पणे तच्चिदि सुलभा तस्मात् नियोगे ऋषि संयोगा पाठे जपे वाई शब्द उच्चारण अशुद्धं जातं छन्दो देवस्य दर्पणमवश्यकम् पाठे जपे वामन स्व इष्ट देव ध्यानात् अन्यत्र गच्छति तदो शान्ते तस्माद् कर्तव्या एषो मंत्र जपपाठ फलशात् भावात् केवल मनन प्रधानत्वाच्च विनियोग संप्रयोजनं नास्ति यथा मामज कल्याणी मामदानी जनभ्यां विश्वामित्राशित कर्म दुरासा भृगुरंगिरा कबीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अवीरहोत्र तथा द्रिमिल चमस्कर भाजन दुर्लभ मनुष्य देह हीनां च न मंगुरा तत्र दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शन हम स्वरूप पद अच्युत आत्मयोग दत्त शुभो भगवान पिता नमः विष्णु शिवाय जगता कल्यावती नस्तेनावृता मदविद श्रुतय नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय ब्रह्म भगवते नमः नारायणाय पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णव खमुर्जलम ब्राह्मा सर्वभूतानि भद्र पूजा पदानि ओम चक्षुंद्र के प्रकाश भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है ओम आकाश विचार करने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है ओम महासैना सदर किरण भारी सैना सा रखने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है ओम तनुरूप में भगवान नमस्कार है ओम रजनुरूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है ओम सतनुरूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार है हे भगवान मुझे असत से सत्य की ओर ले चले हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले चले नर्मदाय नमः प्रातरुद्राय नमो निशि नमस्ते नर्मदे तुभ्यं त्राहिमां विशशर्पता ओम परमात्मा भूतात्मा कवियं भवान् यथा कथा स्तुति न तकिमार्थ प्रवर्तते ओम श्री गणेशाय नमः श्री साम सदाशिवाय अस्य श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टोपचंद श्री सदाशिव प्रीत्यर्थ शिवरक्षा स्तोत्रं जपे विनियोग चरितं देवदेवस्य महादेवस्य पावन अपारं परमोद्धारं चतुर्वर्गस्य साधन गौरी विनायकोपेतं पंचवक्र त्रिनेत्रक शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षा पठेन्नर गंगाधर शर पातु भालवन्देनु शेखरं नैने मदन्तांस कर्णस्वरूप विभूषण घ्राणं पातु वराहति मुखं पातु जगत्पति जुह्वा वागीशर पातु कंदराक्षति गंधर श्रीकण्ठ पातु मे कण्ठ स्कंद विश्वधरंधर करो पातो पिनाद्रो हृदयं शङ्करं पातु जठरं गिरिजापति नाभिमृत्युञ्जयं पातु कटिव्याघ्राजनम्बर साङ्किने पातु दीनाथं शरणाङ्गतवत्सल गुरुर्महेश्वर पातु जानुनी जगदीश्वर जङ्गे जगत्कर्ता गुल्फो पातु गणाधिपत् सिन्धु सर्वाङ्गानि सदाशिव एतां शिवलोपेतां रक्ष्य सुकृतिं पटे स भुक्त्या सकलं कामां शिव सहैच वाप्न्य ग्रहभूतविशाचाद्ये प्रलक विचरन्ते राधासि पलायन्ते शिवनामाभिरक्षणात् अभयं करुणामेदं कवचं पार्वतीपते भक्ताय वर्तिया कण्ठे तस्य वचं जगत्रय इमां नारायणं स्वप्ने शिवरक्षा यथा विशाल रात्रोत्थाय योगीन्द्रो याज्ञवल्क्य स्थलिके इति श्री याज्ञवल्क्य प्रोक्त शिवरक्षा स्तोत्रं सम्पूर्ण ओंकार बिंदु संयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिना ओंकाराय नमो नमः नमन्त्रिशुभो देवा नमन्त्यस्त्र नरा नमन्ति देवेशं ओंकाराय नमो नमः
महादेवं महात्मानं महाध्यानं महापहरं देवं मकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकं पदं नित्यं शिकाराय नमो नमः वहान् ऋषभो यस्य वामे शक्तिधरं देवं मकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवा यो गुरु सर्वदेवानां मकाराय नमो नमः षडाक्षरमिदं स्तोत्रं शिवलोकं वाप्नोति स्वेन समुदते इति श्रीरुद्राय मलयोमामहेश्वर संवाद शिव षडाक्षर स्तोत्रं सम्पूर्णं सौराष्ट्रे सोमनाथं च उज्जन्यां महाकालं केदारमत्पुष्टे विश्वेशं वैद्यनाथं चिता भूमो तु वन्दे तु रामेशं द्वादशनामानि सप्तजन्म कृतं पापं यं यं कामेक्षैव तस्य तस्य फलप्राप्तिर्भविष्यति एतेषां दर्शनं देवं कर्मक्षय भवेत् तस्य ओम सर्वाय क्षतिमूर्ते नमः भवाय जलमूर्ते नमः ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः रुद्राय वायुमूर्ते नमः ओम भीमाय आकाशमूर्ते नमः ओम पशुपते नमः ओम महादेवाय सोममूर्ते नमः ईशान्याय सूर्यमूर्ते नमः ओम हराय नमः ओम महेश्वराय नमः ओम शाम्भवे नमः ओम शूलापाने नमः ओम पिनागुरुषे नमः ओम शिवाय नमः ओम पशुपते नमः ओम महादेवाय नमः पद्मासन समस्ति समरांगनि व्याघ्राकृति विश्वाद्यं विश्वबीजं निखलं भयहरणं पंचवक्र त्रिनेत्रक नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्ता दत्ता दत्त अलख निरंजन निष्काम कर्मयोगी शिव योगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर भगवान की जय सुर भगवान की जय 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 माता की जय भोला माता की जय विघ्नाचे नुर्वे सर्वांगी सुंदरावती सिंधुराचे कंठे जलके माल मुक्ता जय देव जय मंगल मूर्ति कामना पूर्ति जय देव जय गौरी कुमारा चंदनाचे ओठे कुमकुम के हीरे दड़िता मुगड़ शोभा तो बारा रुंदुंटे न पोरे चरणी गागरी जय देव जय मंगल मूर्ति व श्री राज दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ति जय देव आलंबोदर नीतांबर मणिवर वंदन सरल सोंड वक्र संकटे पावावे निर्वाणे रक्षावे जय मंगल मूर्ति मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ति दुर्गे दुर्गत भारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दत्त सुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजवनी जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझाईसे नाही चारी श्रमले परंतु न बोले काही काही विवाद करता पडलोक व्हाई ते तो भक्ता लागे ते तो दासा लागे पावसे लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दत्त सुरमर्दिनी
सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसे निजाच्या क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भाषा अंबे तुझवा चोली कोण पूर्विल आशा लिंगाला पदमंगले जय देवी जय महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिविक्राल ब्रह्मांडी माळा हरि ओम हर 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 महादेव जय शिव ओंकारा शिव हर बंबरी बोला काशांबर शोभे सनकादिक ब्रह्मादिक सनकादिक ब्रह्मादिक भूत आदिक संगे हरि ओम हर 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 महादेव अक्षयमाला वनमाला मुंडमाला धारी बोला मुंडमाला धारी त्रिपुरारी हो मुरारी त्रिपुरारी हो मुरारी कर कमला धारी हरि ओम हर 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 महादेव कर मध्ये कमंडलो चक्र त्रिशूल धरिता भोला चक्र त्रिशूल धरिता दुःख हरता सुख करता दुःख हरता सुख करता योग्य पालन करिता हरि ओम हर 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 महादेव शिवरवती पर्वत में विराज शंकर कैलासा भोला शंकर कैलासा भांग धतूरे का भोजन भांग धतूरे का भोजन भस्म में भासा हरि ओम हर 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 महादेव शिवाजी के हाथों में कंगन कानों में कुंडल गल मोतियन माला बोला गल मोतियन माला जटा में गंगा विराज मस्तक में चंद्रमा विराजत ओढ़त मृगछाला हरि ओम हर 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 महादेव सच्चिदानंद स्वरूप त्रिभुवन के राज भोला त्रिभुवन के राज हरि हर जपत ब्रह्मा गुरु शिव शिव जपत हे विष्णु भव सागर तरना हरि ओम हर 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 महादेव 64 योगिनी मंगल गावत निरत फिरत बहिरो बोला निरत फिरत बहिरो बाजे बाजे टाळ मृदुंग बाजे बाजे टाळ मृदुंग अरुधालर डमरू हरि ओम हर 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 महादेव लक्ष्मी सावित्री पार्वती संगे भोला पार्वती संगे गायत्री हर गंगे गायत्री हर गंगे शिव गौरा संगे हरि ओम हर 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 महादेव काशी में विश्वनाथ विराजित नंदा ब्रह्मचारी भोला नंदा ब्रह्मचारी नित्य उठे दर्शन पावत सब दिन भोग लगावत महिमा अतिवारी हरि ओम हर 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 महादेव शिवाजी की आरती निज दिन पट गावी भोला निज दिन पट गावी भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी कलियुग फल पावे हरि ओम हर हर महादेव जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा ब्रह्म
निष्काम महादेव अर्धांगी गौरा हरि ओम हर 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 महादेव हरि ओम हर 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 महादेव हरि ओम हर हर निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची पुत्र म्हाळसा स्वामी जनार्दन हो माय म्हाळसा स्वामी जनार्दन त्यागे वृत्ती जानते जनार्दन त्यागे वृत्ती जानते आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जन्मभूमी जा पुनीत वसते असे दहे गाव जन्मभूमी जा पुनीत वसते असे दहे गाव पवित्र केला परिसर जाणे पाडून दिव्य प्रभाव जनार्दन पाडून दिव्य प्रभाव आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजिले बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजिले माय म्हाळसा पाटील स्वकुळा हो माय म्हाळसा पाटील स्वकुळा कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची अध्यात्माचा छंद जडतसे अंजनी सुख सेवा अध्यात्माचा छंद जडतसे अंजनी सुख सेवा त्या गुणिग्रह संसार शोधितो त्या गुणिग्रह संसार शोधितो हरिहर प्रभु मेवा जनार्दन हरिहर प्रभु मेवा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची देह कष्टने खडतर तप हे उभे जळा माझे देह कष्टने खडतर तप हे उभे जळा माझे अपंग पद हे झाले ज्यांचे अपंग पद हे झाले ज्यांचे खंतन सौख्यासी जनार्दन खंतन सौख्यासी आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिरी नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा साधक दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर तुल्य जनेश्वर पारेश्वर श्री विश्वनाथ हे हृदयेश्वर जाते सर्वायेश्वर बांधी मंदिरा काशी विश्वनाथ बांधी मंदिरा शिवालय हाते जनार्दन शिवालय हाते आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी शांतिगिरी बाबांनी बांधिले शांतिगिरी बाबांनी बांधिले रुद्रायेश्वर अमृतेश्वर नर्मदेश्वर आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची ओझर गावी
मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाखो भक्तजन पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाखो भक्तजन संस्काराचे धडे गिरविती संस्कृतीचे धडे गिरविती करुणे अनुष्ठान भक्त करुणे प्रसाद घेण्यासाठी जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची लीन शांतिगिरी कर जोडितसे सद्गुरु नत चरणी लीन भक्त जन कर जोडितसे बाबांच्या चरणी स्वामी जय जनार्दन मौनगिरी मुनी बाबा जनार्दन मौनगिरी मुनी दैवत प्रिय भुवनी जनार्दन दैवत प्रिय भुवनी आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची मासा स्वामी जनार्दन काय मासा स्वामी जनार्दन त्यागे वृत्ती ज्यांची जनार्दन त्यागे वृत्ती ज्यांची आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची आनंद पूजा विठू पंढरीचा राजा सकल उपचार मनी सारली पूजा आरती आनंद पूजा हे परिसर पर नाही मठाई फुलला भक्ती भावे लावू घेतला देही आरती आनंद पूजा रूप तुझे प्रेमे अलंगिनी त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मा का प्रकृति करोमि यत्न सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युत केशव नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव भक्तावली क्रांति नायक रामचंद्र गिरीजी महाराज यांच्या कृपेने आशीर्वादाने दिगंबर महाराज किरकटे हे कथाकार यांच्याही आशीर्वादाने आज आपण जनार्दन स्वामींच्या चरित्र आणि कथा इथं आज तिसरा दिवस हे आयोजित केलेला आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या कथेसाठी बाबाजींचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर बाबाजी आल्यानंतर गावाच्या वतीने परिसराच्या वतीने भव्य असं त्यांचं स्वागत झालं। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने बाबाजींना मनपूर्वक बाबाजींचं अभिनंदन करतो, बाबाजींना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आमचे रमाकांत जोशी यांनी फार मोठं आजचं बाई शांत बसा सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी या सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे JCP 2 JCP, एक रुमणे आणि एक अनवट कालवी आणि चेहडी
या दोन्ही विनामूल्य कुठल्याही प्रकारचा डिझेल पाणी 1 रुपया न घेता ते बी उपस्थित राहू त्यांनीही आपली आजची सेवेची शोभा वाढवली, त्यांनाही धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आजचा बँजूचा कार्यक्रम संतोष मेंदाळे यांनीही विनामूल्य कुठलाही 1 रुपया न घेता केलं, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक त्यांनाही धन्यवाद देतो। तसेच आमचे फोटोग्राफर हे आता चॅनलला आपल्या सर्वांचे फोटो वगैरे माहिती जाणार आहे, त्यांनाही बी मनपूर्वक त्यांचा जो चॅनल आहे त्या चॅनलच्या वतीने ते दररोज सेवा करतात आणि शेवटपर्यंत ते सेवेला राहणार आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। बालाजी चॅनल, त्याचप्रमाणे आमचे भजनी मंडळ, ज्ञानेश्वर मंडळ, खरा आणि संगीत गाथा सगळ्या गोष्टी आम्हाला कुठलाही 1 रुपया न लागता, नाही तर एखादा संगीतकार बोलवायचा, एखादा गायक बोलवायचा, त्यांना सगळ्यांना आपल्याला माहिती पाकिट द्यावं लागतात। पण इथं सगळं बाबाजी तुमच्या कृपेमुळे विनामूल्य चाललंय, इथं कुठंच काही नाही। प्रसादसुद्धा लोक आणून देऊ राहिले, चौधरी कंपनीना 1 कट्टा डाळीचा, 1 कट्टा तांदळाचा, 2 डबे तेलाचे, 1 साखरीचा कट्टा असे आणून दिले। अजून बरेचसे आम्हाला निरोप आले, आम्ही काही न सांगितलं तुम्ही देऊ नका, कारण तुम्ही उमेदवार असल्यामुळं आम्हाला नको आहे, पण तरी ते देणार आहे, ऐकायचं। आता ठीक आहे म्हटलं, द्याल तर आम्ही घ्यायलाही तयार आहे, तो काही वाद नाही, पण बळजबरी नाही। म्हणून अशा प्रकारचे बरेचसे लोकांनी सहकार्य केलेले। आमचे जे ट्रस्ट मंडळ आहे आपलं, त्या ट्रस्ट मंडळीने जे काही महाराजांची, जे काही कथाकारांची जी बिदाकी असेल ते त्यांनी प्रत्येकाने पैसे गोळा करून द्यायचे ठरलेले। परत आम्ही 7 जण हे चॅनलच्या जे काही फी असेल ते काही त्यांना मुनाल द्यायचे, ते चॅनलचे सुद्धा 7 लोक, त्यांनाही धन्यवाद दिला पाहिजे। एक आमचे दशरथ दिंडे निरगुडे, आमचे अशोक आणि विलास कांडेकर आहे, परत केशव वल्बे, परत सीताराम पाटील अनवटे, असे 5-7 लोक आहे। आणि स्वतः आपण जे काही जिथं काही पडतं असे, आणि दररोजचा आरती प्रसाद स्वागत याच्यासाठी आम्ही 7 लोक नेमलेले। आजचा 3रा दिवस आहे, आज आमचे यांचा आज रमाकांत जोशीचा आज दिवस आहे, उद्या आमचे बाजीराव सर आहे, परवा अप्पा माऊली सुर्वे, नंतर अंबादास गायकवाड आणि शेवट आमचे अनिल कांडेकर आहे। अशा प्रकारच्या सगळ्या या गोष्टी बाबाजी तुमच्या कृपेमुळं याच्यामुळं आम्ही ठरलेले आहे। पैसे कोणाकडेही मागत नाही, पण कुणी दिले तर घेतल्याशिवाय राहत नाही। सहकुशीना जर आणून दिले तर ते घ्यायचे, बळजबरीनं कोणाकुणाही काही घ्यायचं नाही। आमचे गणपत नाना आणि किसन भाऊ बसेले टेबल लावून, काय असेल ते द्या, प्रेमानं ते आम्ही स्वीकारायला तयार आहे, आणि ते ट्रस्ट इकडे जमा होईल, ट्रस्टीचा खर्च होईल, त्यात काही नाही। म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला आता मी जास्त बोलण्यापेक्षा बाबाजी आपलं आणि आमदारबाई, आपल्या आहेरबाई आमदार या सुद्धा मगा भेट देऊन गेल्या, त्यांना मी 2-3-10-12 कार्यक्रम होते म्हणून त्या पिंपरी सय्यदला गेल्या, आणि नंतर त्याही मी पुढल्या कार्यक्रमाला गेले, त्यांना सुद्धा धन्यवाद। आणि कोणी राहिलं असेल नाव चुकून विकून, विंचूर गवळी असेल, इंगनेडा असेल, एकलारा असेल, सामनगाव, साडेगाव, कुटुंबगाव, सर्व परिसर आमचे मारसांगी, हे सर्वांना, वडा, शिलापूर, सगळ्यांना, पिंपरी सय्यद, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। आणि याच्यानंतर मी बाबाजींना विनंती करतो, बाबाजी तुमचं काय 2 मिनिटं मार्गदर्शन होऊ द्या, आणि त्याच्या आधी बाबाजीचं पूजन हे आपल्याला करायचंय। त्या पूजना एक बाबाजींबरोबर शाळा जाणारे त्यांना काय म्हणायचं आपण आता, मित्र, ते शाळेतले मित्र, गणपत कानाडे, रामदास कांडेकर, आणि अजून मला वाटतं शिवाजी जाधव आमचे, आणि शिवाजी जाधव आमचे पूर्ण दिले आज सगळे उतरायला विनामूल्य, त्यांनाही धन्यवाद दिला पाहिजे। अशा अनेक गोष्टी करणारी इथं मंडळी आमचे बाजीराव सर आहे, त्यांनी सुद्धा साखरेचा कट्टा दिला, असे काही अनेक मदत करतात, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतोय। आणि मग दुसरा सत्कार ट्रस्टीच्या वतीनं होईल, आणि पहिला सत्कार रमाकांत जोशी म्हणजे शरद जोशी त्यांचे वडील हे करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। आणि महादेवरा हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हा जय शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा, जय शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा। सर्वांनी हात वरती करायचे आहे, सर्वांनी टाळी वाजवायची आहे भजनामध्ये।
जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय 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 सद्गुरु स्वामी जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा जनार्दनाय हा जय शिव शंभो शंकरा हर 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 महादेव टाळी सर्वांनी हात वरती करायचे आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सर्वांनी हात वरती करायचे विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला राधा मीरा रुक्मिणीचा कृष्ण साबळा विठ्ठला राधा मीरा रुक्मिणीचा कृष्ण सावळ्या विठ्ठला सर्वांचे दोन्ही हात वरती टाळी आपली वाजली पाहिजे शंभो शंकरा हर 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 महादेवरा जय शिव शंभो शंकरा हर 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 महादेवरा हर 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 महादेवरा जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय टाळी टाळी सद्गुरु स्वामी जनार्दनाय 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 सद्गुरु स्वामी जनार्दनाय 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 सद्गुरु स्वामी जनार्दनाय हा सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा हो जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय मौनगिरी बाबा जनार्दनाय भजनाच्या शेवटी अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हात वरती करायचे दोन्ही हातांनी टाळी आपल्या सर्वांची वाजवायची आहे जय शिव शंभो शंकरा हर 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 महादेवरा 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 हर महाराज की अमृतलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की बजरंग बली की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया या ठिकाणी आपल्या सर्वांची गुरुमावली स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण करूया स्वागत बाबाजींचं या ठिकाणी करूया फक्त शाल टाकायची ट्रस्ट मंडळीनं लगेच यायचंय भीमरावला चालता येत नाही तिथूनच स्वागत हा ठीक आहे पाय दुखतात बसा खुर्चीवर बसा शांतिगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा मौनगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा
भजनाच्या शेवटी अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हात वरती करायचे आहे. टाळी सर्वांनी भजन हा गिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा शांतगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा शांतगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा शांतगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की बजरंग बली की भजनी मंडळाचं सुद्धा स्वागत आपण करतोय, कारण परत नंतर आपली कथा होईल आणि मग आपला कार्यक्रम देणार आहे. काय महत्वाची ती बसा. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरोच्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जैवमुदरये मनोजैव मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. पुण्यवंत आहातच, मात्र आणखी पुन्हा आपल्याला आणखी पुण्यवान बनायचं बरं का. म्हणून पुण्यवंत व्हावे लक्षात. त्यामुळे तुकाराम सुद्धा काय म्हणतात, तुका म्हणे पापे म्हणून आपल्याला एक थोर शिवगी संत निष्काम करू बघा. जसं आता का सर्व निष्काम कर्मयोग काम चालले, ज्याला जसं बघा भगवंत बुद्धी देईल त्याप्रमाणे बघा एकदा सेवा आपण सर्वजण करीत आहोत. म्हणून अशा निष्काम कर्म शिवगी का नामस्मरण आपण करणार आहोत. लक्षात ह्या नामस्मरणाचा महिमा बरं का, ह्या नामाचं फळ काय लक्षात घ्या. कारण की त्याचं वचन आहे, जैसा कर्म कर गा वैसा फल द्या गावा. मग जर आपण या मुखाने जर गुरूंचं नामस्मरण केलं लक्षात घ्या, त्याचं काय फळ बघा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथमतः आपण अशा थरपूर्वीचा जप सर्वांनी प्रेमपूर्वक आदरपूर्वक भक्तिपूर्वक या मुखाने करायचं आहे. हात वाराने भारत करा. ओम जनार्दनाय नमः. 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 टाळी टाळी. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आपल्याला वेळ फार कमी आहे, कारण आपली जी कथा
एक थोर पुरुषांची बाबाजींची इथं सुरू आहेत, त्याचा आस्वाद त्याचे बघा आपल्याला लाभ या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. पण प्रथमतः एक थोर शिव योगी संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही लाखलगावची पवित्र भूमी. ह्या भूमीतील प्रथम हनुमानजी आहेत, जगावर बापू महाराज आहेत, लाखेश्वर महाराज आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत. नवे नवे मंदिरामध्ये बाबांचं अधिष्ठान मूर्तिरूपाने आहेत. इथे समोर बघा एक मूर्ती बघा आपल्याला पाहायला मिळाली. ही मूर्ती दगडाची नाही बरं का, प्लास्टरपारे वगैरे कशाचीच नाही, कशाची बनली गेलेली आहेत. हां, आपण अनेक भक्तांनी प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक जो जप वहीमध्ये ओम जनार्दन हा जप लिहिला, तर आपण हस्तलिख जप साधना म्हणतो. कोणी 1 वही, कोणी 5 वह्या, कोणी 100 वह्या, कोणी 200, कोणी 1000 वह्या सरी अशा ज्या सद्दी भक्तांनी सामर्थ्यानुसार ज्यांनी जप वाहिलेल्या आणि त्या जप वह्या त्यांनी बाबांच्या अर्पण केल्या. आणि इथंच बघा मूर्ती, एक मूर्तिकार बघा वरुण भाऊ म्हणून मूर्तिकार आहे इथं. त्यांनी बघा सुंदर अशी आपल्यासमोर दर्शनी बघा ही मूर्ती आपल्याला दर्शनासाठी आम्हाला माहिती नव्हतं मूर्ती भाऊने त्यांनी योजना बरंच बरोबर. आणि या ठिकाणी आपल्याला उपलब्ध गेले. निश्चित बघा ज्यांनी जपलेलं असेल ना, निश्चित बघा त्यांच्या हृदयामध्ये काय टचेल बघा, माझासुद्धा या मूर्तीमध्ये काही एकही कवीना वाटा बघा असा विचार आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रथमतः अशा थोर संतांच्या ज्यांचं अधिष्ठान बघा आपल्या सर्वांच्या हृदय की नाही, बाबांच्या सर्वांच्या हृदय माहिती आहे की नाही, म्हणून तुम्ही इथे येऊन बसले. तुमच्या हृदयाच नाही तुम्ही घरीच राहिले असेल. त्या संतांमध्ये हृदयही सद्गुरू की नाही आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे बघा बाबांचं अधिष्ठान अशा द्या. म्हणून अशा बाबांच्या पवित्रचरणी साष्टांग दंडवत करूया. या भूमीचे सर्व देवीदेवांच्या चरणी वंदन, या भूमीला वंदन, गोमातेला वंदन, गोदावरी मातेला वंदन बघा. नवीन इथे आपले विठ्ठलगिरी महाराज असतील त्यांनाही वंदन करूया की नाही. त्याप्रमाणे उपस्थित असलेले बघा आमच्या गुरुकुलचे विद्यार्थी बरं का, हे वेद गुरुचे आणि ते बघा शाळेतल्या गुरुकुलचे की शाळेतल्या गुरुकुलचे वेद गुरुचे फरक लक्षात बरं का. वेदगुरूचे म्हणजे ज्यांनी संपूर्ण जीवन बघा बाबांचे अर्पण केले असे आमचे वेदगुरूचे सर्व विद्यार्थी. इकडं जे शिक्षण घेण्यासाठी बघा शिक्षणाचा संस्कार त्यांच्या मातापित्यांना एक ज्ञान झालं, कळालं. त्यामधून जाणता राजा जाणते गुरु घेऊन त्या वृत्तीप्रमाणे बघा ज्यांना कळालं की आपल्या मुलांना फक्त शालेय शिक्षण नको तर त्याचबरोबरच संस्कारसुद्धा प्राप्त झाले पाहिजेत असा ज्या मातापित्यांनी विचार केला, ज्यांनी आपल्या बालकांना मुलांना बाबांच्या गुरुकुलमध्ये प्रवेश दिला की अशा विद्यार्थी त्यांची शिकवण आमचे शेजू गुरुजी बाग. त्याप्रमाणे या कथेचे कथाकार असलेले आपले किरकाडे महाराज की ज्यांनी बघा बाबांच्या जीवनचरित्रावर आपल्याला जसं भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला कथा सांगितली लक्षात आहे की त्याप्रमाणे शुकाचार्याने परीक्षितराला सांगितली, नारदमुनी वसुदेवाला सांगितली. अशा बघा एकच कथा बघा जशी भागवत म्हणजे भागवत कथा आहे ना, अनेकाच्या मुखात आहे बघा. तसं बाबांची कथा अनेक कथाकार बरं का, बाबा जेव्हा स्वामींच्या अनेक कथाकार झाले बरं का, त्यातले हे कथाकार आहेत ज्यांनी आपल्याला बाबांच्या जीवनचरित्र समजवण्याचा प्रयत्न केला आहे. असे गिरकाडे महाराज. तर आपल्या गावचं भजनी मंडळ लक्षात घ्या. त्याप्रमाणे इथलं विश्वस्त मंडळ की जेव्हा आमचे निवृत्ती बाबा आहेत, बाळूबाबा आहेत बघा, अनिल बाबा आहे बरं का, त्र्यंबकराज आहेत. अजून कोण राहिले आपले हां भेका काका, गणपत कानडे, हां किसनराव खांडेकर, सर्व विश्वस्त बघा ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व विश्वस्त तसे आमचे बघा मंडपाल बघा सुर्वे बघा आमचे आप्पासाहेब सुर्वे बघा यांचा परिवार अशा यांची बाबांच्या नितांत बघा श्रद्धा बघा. त्याप्रमाणे आपण होतं मशीन म्हणतो, मशीन निवृत्ती बघा मशीनच घेऊन बघा सारे डबे तुम्ही सारे डबे हे मशीन बरं का. या मशीनला किती लोड द्यावर का ते काही अडचण नाही. एक मशीन बघा आपल्या गावाला प्राप्त झाले असे निवृत्ती विचार कर टाळी वाहून त्यांचा आम्ही कारण मशीन चांगलं असतं ना गाडी भेटणार जायचं. ज्यांनी सुंदर अशी कल्पना केली बरं का. आणि आमच्यासारखा एका वेड्याची बघा सुंदर असा शोभायात्रा आपण सर्वांनी संपन्न केली. आपल्या श्रद्धेला नमन आहेत आणि सर्व टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी करूया. आता निवृत्ती म्हणून सांगितल्याप्रमाणे हा सर्व सोहळा सर्वांच्या सेवेभान काय सेवा भाजनेबाद हा
या ठिकाणी चालू झालेला आहे किंवा चालू आहेत. म्हणून ज्यांनी यातून सहभाग नोंदला की आपण तर तन म्हणजे या ठिकाणी शरीराने बघायचं, त्यांचं शरीर पवित्र झालं. तन सेवा करे तन पवित्र, मन सेवा करे पवित्र. जे इथं येऊन कथा ऐकून मन बघा पवित्र होऊन राहिलं. आणि धन सेवा करे धन पवित्र. जे धन या ठिकाणी बघा अर्पण त्यांचे धन पवित्र होऊन राहिलं की नाही. आज जे या माध्यमातून सेवा त्यांचे जण टाळीवाजून अभिनंदन. म्हणजे अनेक आमच्या माता भावना उपस्थितवर का कुमारिका उपस्थित आहे, बालगोपाल उपस्थित आहेत, लाखलगावचे अनेक भूमिपूर उपस्थित आहेत, जे बाबाजी भक्तपूर अनेक गावगावचे उपस्थित आहेत. या सर्वांना टाळी वाजवणार सर. त्यांना बघा बालाजी चायलनवाले ज्यांची दररोज बघा 5 वाजता किती दररोज नित्यनेमाने 5 वाजता, जसं आमचे सूर्यजी चव्हाणके यांचीही सुदर्शन चॅनल 5:30 वाजता विधी दररोज होत असते. तसंच आमचे बालाजी चॅनलवाले ज्यांचीसुद्धा विधी 5 वाजता जर या दोन्ही चॅनलला टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन यांनी केलं. सर्वच आता अभिनंदन करण्यात पात्र आहे की सर्वच देवासमानात सर्व माता भगिनी पार्वती माता समानात. आणि म्हणून सर्वांचं या ठिकाणी सर्वांना वंदन केलं, अभिनंदन केलं कमीच पडेल लक्षात. म्हणून आपण छोटासा मुद्दा या लक्षात घेऊ की आपण तो जप बघा, जप केला ना, जप नुसता आपण म्हणतो आता ओम जनार्दन नवार का जीवनचरित्र सांगणारी तर आहे तुम्हाला बाकी. फक्त बाबा काय सांगणार तुम्हाला, त्यांच्या जपाचा महिना, त्यांच्या नामस्वराचा महिना, त्यांच्यावर आठवण केली बघा, त्यांनी काय होऊ शकते बरं का. या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी थोडंसं मंथन विचार करणं लक्षात येऊ. आपण वर्णन करायच्या याच्यामध्ये काही नवल नाही. श्री संत नाथ महाराज जो बाबांचा आवडता ग्रंथ आहे, अशी श्री संत नाथ महाराज भागवतामध्ये उल्लेख करतो बघा की ओम जनार्दन नमा. तर तुम्ही आपल्या मुखाने जर काय केलं, जप केला बरं का, ते नाथ महाराज त्याचं वर्णन काय करतात. अध्याय नंबर 11 किती अध्याय नंबर किती बा 11 का ग्रंथ भागवत. 11 अध्यायामध्ये ओवी नंबर आहे 1523 बरं का. किती नंबरची ओवी आहेत 1523 नंबरची ओवी, अध्याय नंबर 11 ग्रंथ भागवत नाथांचा. आणि त्या ओवीमध्ये नाथमाने कोणाचा महिमा गायला, जे आपल्या मुखाने गुरूंचं नामस्मरण करतात त्यांचा महिमा का नाथ महाराज त्या भागवत वर्णन करतात. कोणाच्या पाठ आहे का याच्यामध्ये. हां बरोबर, आमचे गणेशजी म्हणून विद्यार्थीसुद्धा गुरु नाम घेता मुखे. हां त्याची कळी का लक्षात काय म्हणले, गुरु नाम घेता मुखे त्याशी कळीकाळ पाहून लक्षात दे. काय म्हणलं नाथ महाराजांनी, जो आपल्या मुखाने गुरूंचं नामस्मरण करेल तिथं कोण येणार नाही, पोलीस वगैरे नाही बरं का, किंवा इतर वगैरे नाही गाड, तिथं कोण येणार नाही. ज्याची तुम्हा सर्वांना भीती ना, काळाची उडी पडेल बा जेव्हा म्हणता ना तुम्ही लक्षात आहे की नाही, कोण काळ येईल काय असं म्हणता ना तुम्ही लक्षात आहे. या उक्तीप्रमाणे त्याची भीती कोणाला नाही आहे, कोणाला नाही आहे. जो म्हणून ओम जनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. लक्षात घ्या बाबा सगळ्या संतांचं नामस्मरण आपण मुखाने जर केलं काय बघा त्याच्यामध्ये लाभ आहे की नाही. त्याही पुढे जाऊन बघा नाथ महाराज बघा भागवतामध्ये सांगतो बरं का, तुम्ही सर्व ग्रहस्थी आश्रमातले जीव आहे की नाही, म्हणजे संसारी जीव आहेत. दररोज तुम्ही कोणासाठी धडपड करून राहिले, कोणासाठी करून राहिले, तुमच्या लेकरा बाळासाठी. दररोज बघा एकूण इतके रुपये आले, तिकून इतके आले पाहिजे. कोण नोकरीच्या शेती व्यवसाय अनेक माध्यमातून, मात्र कोणासाठी तुम्ही करून राहिले आहे की तुमच्या पुढच्या पिढीसाठी. लक्षात दररोज बघा तुमचा कार्यक्रम तोच चालू लक्षात आहे की. आणि मग बघा नाथ महाराज भागवतामध्ये कोणत्या संसारी जीवाला धन्य धन्य म्हटलं सर, काय कोणत्या संसारी जीवाला धन्य धन्य बघा, एकदा नाही बघा दोनदा नाथ महाराज धन्य धन्य बघा संसारी म्हटले आहेत. कारण मराठीत अनेक शब्द आहे बरं का, त्याला दुसरे पर्यायी शब्द आहेत, त्याचे समानार्थी शब्द दुसरे आहेत. मात्र असा एकच शब्द आहेत कोणता, धन्य हा असा एकच शब्द आहे, त्याला मराठी भाषेमध्ये दुसरा शब्द नाही. लक्षात घ्या. म्हणून दोनदा बघा नाथ महाराज कोणत्या संसारी जीवाला धन्य म्हणतात, याचं वर्णन नाथ महाराज केलं बरं का.
अध्याय नंबर कितवा? दुसरा बरं किती? अध्याय नंबर कितवा? दुसरा बरं का. वही नंबर किती? 773 म्हणजे 773. किती? 773. 773 वहीमध्ये नाथ महाराजांनी कोणाचं वर्णन केलं? धन्य संसारी कोण बघा. काय धन्य संसारी कोणत्या जीवाला म्हणलेले आहेत याचं वर्णन बघा नाथ महाराज भागवतामध्ये केलं आहे. काय म्हणतात नाथ त्या वहीमध्ये? ऐसे ज्याचे जिवेवरी. काय म्हणतात नाथ महाराज? ऐसे ज्याचे जिवेवरी नामनाचे निरंतरी. याच्यात काय म्हणतात? नामनाचे धन्य धन्य संसारी स्वानंद हरी गर्वशादी. मग कोणाला म्हटलेलं आहेत? ओम जनार्दनाय नमः. 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 आणखी 1-2 मुद्दे घेऊ वर्गा की, कारण आम्हाला पुढे जायच्यासाठी परवानगी आपण सर्वांनी आणून द्यायची आणि आपल्याला कथा पण ऐकायची. आपला विषय काय आहे? एक थोर संतांचं नामस्मरण केलं, जप केला, त्याचा महिमा लक्षात नका. आता तुम्ही एवढे सर्व बसेले इथं कोणाला वाटतं मी नरकाला गेलो? उभे राहा बरं. मी नरकाला यमपुरीला गेलो पाहिजे की नाही असं कोणाला वाटतं का? प्रत्येकाला काय वाटतं? मी स्वर्ग वैकुंठ कैलास लागेल पाहिजे, नवीन माझा उद्धार झाला. मग बघा ज्या जीवाला वाटतं माझा उद्धार व्हावा, मला कैलासाची प्राप्ती व्हावी, त्यासाठी कोणतं साधन करावं लागेल बरं? काय कोणतं साधन करावं लागेल बरं का? याचं उत्तर नाथ महाराजांनी भागवतमध्ये येईल बरं का. कसं उत्तर दिलं? ज्या जीवाला वाटतं माझा उद्धार व्हावा, काय व्हावा? लक्षात, मला उद्धार व्हावा लक्षात घ्या. मला कोणतं स्थान मिळावं? कैलासाचे वैकुंठावर याची प्राप्ती व्हावी लक्षात द्या. त्याला कोणतं साधन करावं लागेल याचं उत्तरसुद्धा नाथ महाराज भागवतामध्ये येईल बरं का. त्यासुद्धा अध्याय नंबर किती आहे? 11 म्हणजे 11 अध्याय. त्याची वही नंबर किती आहे? 1519 बरं. किती? 1519 वहीमध्ये नाथ म्हणते आम्ही कशाचं वर्णन केलं? ज्या जीवाला वाटतं माझा उद्धार झाला पाहिजे त्यांनी कोणतं साधन करावं बघा, कोणतं साधन केलं पाहिजेत तर ज्या जीवाचा उद्धार होईल बरं का. याचं उत्तर बघा नाथ महाराज त्या वहीमध्ये दिलेलं आहे. अध्याय नंबर कितवा? 11 लक्षात द्या. वही नंबर किती? पण भागवत कोणाचं माहिती आहे का? नाथांचा 11वा स्कंद बरं. कारण 12 स्कंदी भागवत तुम्ही दुसऱ्या स्कंदीमध्ये 5 बसले सापडणार नाही, म्हणून नाथांचा भागवत लक्षात नीट मुद्दा लक्षात येईल. आणि त्यावेळी नाथ महाराज काय म्हणतात बरं का, कोणतं साधन, कोणतं साधन केलं बरं का, कोणतं साधन केलं पाहिजेत याचा उल्लेख बघा नाथ महाराज त्या वहीमध्ये का मध्ये वाढतात. काय म्हणतात त्या वही नाथ महाराज? सांडोनी सकळ साधनं. काय म्हणतात नाथ महाराज? म्हणजे तुम्ही सर्व साधने सोडून द्या बरं का, कोणते इतर कोणते साधू नका करू नका. सांडोनी सकळ साधनं जो करी साधू भजन, हां तेव्हाची वय सत्यदान उद्धवा. लक्षात बघा, हे कोण कोणाला सांगत आहे? सामान्य म्हणलं का, ऐकणारे आणि सांगणारे साधे माणसं नाही आहेत. कोणी सांगणारं? प्रत्यक्ष भगवान कृष्ण बघा सांगण्याचे वक्ता आहे लक्षात सांग बोलणारे सांगणार आहेत. जसं प्रत्यक्ष वक्ता आपल्या इकडे किरकडे महाराष्ट्रात भगवान चिरत सांगणारे, तसं सांगणारे कृष्ण भगवान उद्धवाला काय सांगतात? अरे उद्धवा तू सर्व साधने सोडून दे म्हणे, पण तू कोणतं साधन कर? गुरुचं भजन. कोणाचं भजन कर? गुरुभजन. तर तुझा उद्धार झाला असे. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बघा म्हणून महिला म्हणून लक्षात घ्या. म्हणून महिलांनी काय करायचं बघा, बघा पोळ्या लाटताना, फोडणी जाताना, तिशीच लग्नी पाहताना काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बरं का. म्हणून महिलांनी काय करा, स्वयंपाक करताना, वाढताना आणि खाताना सुद्धा काय म्हणायचं? हो जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्द. हो अच्छा मग किती जण महिमा सांग बरं का, कमी झालं का कमी. म्हणून बघा अशा एक थोर शिव योगी
सत्पुरुषांचा मातोश्री महासा माता बघा पुण्यदी 16 कथा 22 सप्टेंबर ते 29 या कालावधीमध्ये पुढे होणार आहेत. जनशांती दामोदर या आश्रमामध्ये संपर्क. आणि आपण बघू ना कोणी कोणी अनुष्ठान करील जागेवर महिलांनी ज्या माता भगिनी अनुष्ठान जा उभे राहा ना ज्यांनी अनुष्ठान केलं ज्यांनी जागेवर महिलांपैकी बघतो चांगली संख्या बरं जर टाळी वाजून लक्षात यांना समजलं बरं काय महिलांना लक्षात यांना काय समजलं आपल्या श्री जन्म सार्थ बघा आपण केलं पाहिजे बघा हे विचार त्यांच्यात निर्माण झाले की आता बाकीच्या बाया नाही का पण त्याला समजलंच नाही ना हो त्यांना फक्त काय समजलं माहिती आहे का चूल मूल गाडगं मडकं एवढं समजलं त्यांना आणखी काय समजलं माहिती आहे का नेसाईला ऐका ना या खाली बसायच्या बसायला तुमच्याबद्दल बाबा समजलं का तुम्हाला काय समजलं माहिती आहे का नेसाईला फक्त साडी राहायला माडी पाहिजे आणि फिरायला गाडी पाहिजे एवढं समजलं तुम्हाला बाकी दुसरं काहीच नाही यांना मात्र समजलं बरं का हां पण अनुष्ठान करायचं अशा आता लक्षात घ्या जर टाळ्यावर या सर्व लक्षात घ्या धन्यवाद. आता बरं का तुम्ही बघा तुमच्यापैकी 5 महिलांना बरं का 5 महिला आपल्याला जबाबदारी द्यायची काय जबाबदारी द्यायची माहिती आहे का यांनी घरोघर जाऊन करायचं निमंत्रण म्हणजे हां त्यांना सांगायचं जसं म्हणे मी अनुष्ठान केलं तर माझं काय झालं चांगलं जाणं कला साधे मग बाबांचा मुद्दा आहे जसं ज्या माता भगिनीनं वाटतं अनुष्ठान केल्यानं माझं कल्याण झालं दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे की नाही हा विचार अत्यंत महत्त्वाचा का परमार्थामध्ये स्वतःचंच कल्याण करणं याच्यात पुरुषार्थ नाही स्वतः जिलबी करून खाणे याला महत्त्व नाही म्हणून काय म्हणले आहेत आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा ना किंवा वाटं सांगे त्याच्या युक्ती बरं का महिलांनी तुम्हाला काय करा 5 महिला उभ्या राहा ना ज्या महिला काय करू शकतात बरं का घरोघरी जाऊन सांगायचं भक्त लाखालगावमध्ये जा ज्यांची तुमची हिंमत सामर्थ्य तुम्ही गंगापाडी जाऊ शकता खालीला जाऊ शकता माझं जाऊन काय सांगायचं फक्त हां मासा मात्याचा अनुष्ठान सोहळा आहे तुम्ही श्रीजन सार्थक होण्यासाठी काय करा अनुष्ठान 5 महिला उभ्या राहा ना समर्थपणे जसं लग्नाला कसं तुम्ही आम्हाला द्यायचा घरोघरी जाऊन उभ्या राहा जर टाळी वाजून द्यायला बरं का 5 महिला पुढे यायला पुढे त्यांना नारळ द्या पण नारळ नाही नाही त्यांच्याबरोबर जाते काय अडचणी त्या मग हां 5 महिलांचं पूजन दुसरी एक महिला त्यांचं पूजन करा त्यांचं हां पूजन करा द्या नारळ प्रसाद त्यांना नारळ आपल्या गाडीतून नारळ अभिनंदन पण की बाबाजींचा पुण्यस्मरण सोहळा होत असतो की त्याचे अनेक सेवका गावोगावी बाबांचे पुण्यस्मरण मंदिरात असतात आणि बाबांच्या कार्यासाठी बघा सर्वांना सभेचा प्रयत्न करत असतात की अशा कार्यकर्त्या जर सेवेदारीसाठी की अनुष्ठान कुठे माहिती आहे का हां पंढरपूर पांडुरंगाच्या दरबारावर आता माणसं पण कोणी अनुष्ठान जागे उभे राहा बरं ज्यांनी अनुष्ठान केले त्यांनी उभे राहा माणसापैकी ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे एकदा का होईना फार का काही नाही बाबाजी बसून करेल काही नाही आता करेल विठ्ठल राजांनी बाबाजी बसून करेल बरं जर टाळी वाजून रस्त्यावर का ऐका ना बरं का ऐकावर का आता तुम्हाला आता काय करायचं आहे आता काही काय ना बरं का काही कांच्या बॅटऱ्या जरा डाऊन झाल्या बरं का म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बरं का स्वतः अनुष्ठान करायचं बरं का त्र्यंबक लक्षात घ्या हां बसा धन्यवाद
पुढे यायचे गणपत कानडे, किसन कांडेकर इकडे या. आणि एक आपल्याकडून मगा माझ्याकडून वगाना राहून गेलं, कारण आपण ज्या लाखलगाव क्षेत्रामध्ये ज्यांनी भूदान केलं त्या भूदान लोकांचा आपण उल्लेख केला पाहिजे, त्यांचं नाव घेतलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळं आपण या भूमीमध्ये बरंचसं काही बाबाजीचं कार्य करतोय. असे आमचे कैलासवासी नेवर्ती मामा कुंभार जाधव. आता काय करायचं ठरलं, ज्याने भूदान केले ना तिथं हनुमान टिकली तर काय ना त्यांची कोण शिला तिथे कोण शिला अंशला तयार करायची आपल्याला त्यांची, असं बाबाजीचं मत आहे. नेवर्ती मामा कुंभार त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे आमच्या कैलासवासी नर्मदा मोतीराम कांडेकर त्यांचा परिवार, कैलासवासी गंगूबाई कांडेकर, त्याचप्रमाणे चंदूबाई कुमट मंडी महेंद्रा कुमट यांच्या मातोश्री, अशा अनेक समजा राजाराम दगडू त्यांचा सगळ्यांचा वरमाळावर परिवाराचा वाटा आहे. अशा ह्या सर्व परिवारांना जमीन दान केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचा सत्कार शेवटच्या दिवशी समाप्तीला आपण करतोय, पण आज त्याच्या नावाचा उल्लेख आपण करतोय आणि त्यांनाही धन्यवाद. शिवाजी 2024 ज्यांचं अनुष्ठान झालं नाही त्यांनी स्वतःचं इतरांना नाही जर टाळी वाजून सर्व विश्वासांचा अभिनंदन करा. आणि एक शेवटचा मुद्दा घेऊ लास्ट म्हणजे बेस्ट वर्ग हां जेवण हा तुम्ही सांगितलं तर तुम्ही तर मला तो सगळं समजून घेणार मला जाणं ते नाही गुरु काय अडचण नाही. हां काय लक्ष द्या ना प्रश्न तुम्हाला तुम्ही राहिलं काय म्हटलं लक्ष द्या. हो निवृत्ती भाऊ हां हो बसा. विधीचा महिमा सांगताना पुण्यवान कोणाला म्हटलं, ज्यांच्या मुखी विधी जाणं. आपण विधी घेतली की नाही, मग ज्याने वेगळ्या विधी करतायत आणि बाबांच्या वाक्यामध्ये पुण्यवान जरा टाळीवून त्यांचा अभिनव करा. आपल्याला बाबांच्या जीवनचरित्र का बाबांच्या जीवनचरित्रामध्ये जर विधी जर काढून टाकली ना लक्षात शरीर तसं बघा विधी विणं बघा बाबांचं कार्य. आणि मग त्यानुसार आपण किती विधी पाठ करायचा संकल्प केलेला आहे. 1 कोटी बरं किती 1 कोटी विधीचे पाठ आपल्याला करायचे बरं का. आतापर्यंत जवळजवळ 55 लाख झाले. किती 55 लाख विधीचे पाठ आतापर्यंत काय झाले. मग ज्यांनी पाठ केले आणि नोंद बघा त्यांनी आमचे जनार्दन लोळ यांचे कळवली तर टाळीवून त्यांचा अभिनंदन करावा. 55 लाख विधी पाठ आतापर्यंत पार पडले. आता 45 लाख बाकी वर्ग लक्षात द्या. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना काय करायचं आहे दररोज बघा आपण बरं कथेच्या निमित्ताने काही ना बरं का कथा संपल्यावर विधीचा पाठ एक विधीचा पाठ घ्यायचा म्हणजे तेवढंच बघा तुमचं त्याच्या नोंद त्या विधीच्या पाठामध्ये आपली ज्ञान केली जाईल. हा झाला विधीच्या पाठाचा मुद्दा बरं का संकल्पाचा. आणि विधी घेतल्याने काय होईल का तुमच्यामध्ये दाखीन लागेल का बाया मागं. ज्या बाया विधी घेतील त्यांच्या मागे कोणतंच काही लागलं. आपण म्हणतो ना भूत पिशाची शाकी टाकी म्हणतो ना बघा या अगोरीवाले म्हणते म्हणतो ना लक्षात त्यांना भीती लागते. विधी म्हणजे कवच आहे बघा लक्षात कवच आहेत असा विधीचा मला लक्षात घ्यायचं आहे. दुसरा की बाबाजीने आणखी बघा संपूर्ण आश्रम कसे तयार केले श्रमदानातून प्रत्येक मग तो पिनाक्षरचा असो त्र्यंबकेश्वरचा असो कोपरगावचा नाशिकचा असो वेरूळचा असो बघा सर्व आश्रम बाबाजीने कसे तयार केलेत श्रमदानाच्या आम्हाला लक्षात द्या. आणि श्रमाचा बघा महिमा सांगताना बाबाजी काय सांगायचे जो करे श्रमदान त्यास घडेल चारी धाम. जो करे श्रमदान त्यासी घडेल चारी धाम. हां नुसते बोर्डनी इडं श्रमदान झालं का सांगा ना. मग तसं नाही श्रमदानच केलं पाहिजे तर त्याला बघा खरा अर्थ त्याला काहीतरी एवढं खर्च हां करू शेवटी की नाही हा मुद्दा की शेवटचा आता माझं बरं का. इथं काहीतरी आपण की नाही बायाने बघा बायाने श्रमदान कसं करायचं बरं का. बायाने आपला का बाबाचा पहिला मुद्दा आहे की बायाने काय करायचं
काय करायचं? जसं गाडगे महाराज काय करायचे आहे की किती महान संत गाडगे महाराज त्यांच्या नावाने का सरकारने सुद्धा ग्राम स्वच्छता अभियान का सुरू केलं की. कारण काय हात फेरे तेथे लक्ष्मी वसे, हात फेरे तेथे लक्ष्मी. म्हणून बघा आश्रम साफ करा, आपलं गाव साफ करा, मंदिरं साफ करा, लक्षात घ्या. काय काय बायांनी काय करा वाटून गेलं पाहिजे, वाटून म्हणजे नियमन केलं पाहिजे. आज बघा हे मंदिर साफ करा, ते मंदिर लक्षात घ्या. अशा रीतीने बघा स्वच्छता मंदिराची करायची. आणि दुसरं बघा आता घराची स्वच्छता कशी करा लक्षात का बायांनी. कारण बरेचसे आम्ही पाहतो बरं का महाराज, बरेचसे लोक काय करत्या त्यांच्या घरचं गबाळ प्लास्टिक करत्या जमा करत्या त्या त्यावर रस्त्याच्या कडेला टाकून बरं रस्त्याच्या कडेला टाकून द्या. त्या सांगा रस्त्याच्या कडेला टाकलं तर भारत मातेला आनंद होईल का भारत दुःख होईल काय का लक्षात द्या. म्हणून आपलं गबाळ बरं का काय आपलं गबाळ कुठेही बाहेर कुठे टाकायला ही खबरदारी घ्यायची. तर मग त्या गबाळाचं काय करा तुमच्या घराचं गबाळाचं काय करायचं बरं का. आता ही फॉरेन कल्चर निघेल बघा ते डस्टबिन वगैरे बरं का. बाबांचं मला डस्टबिनची काही गरज नाही बरं का खर्च घ्यायची. पुन्हा ती मोडून तोडून खराब होते खराब होऊन जाते. तर का प्रत्येकाच्या घरी 2 गोण्या राहतात निवडती भाऊ किती प्रत्येक घरी गोण्या राहतात 2 गोण्या टाकायच्या बरं का. या गोणीमध्ये काय भरायचं घरामध्ये फक्त प्लास्टिकच भरायचं का आपल्या घराच्या परिसरातलं घरातलं आणि बाहेरचं परिसरातलं त्या गोणीमध्ये काय करायचं भरायचं फक्त ती गोणी फुल भरीपर्यंत भरीतच राहायचं. काय काय हायगेच करायचं प्लास्टिक जमा आपलं जमाच करायला राहायचं. म्हणजे प्लास्टिकचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकतो की नाही. म्हणजे प्लास्टिक काय करायचं माहिती आहे का चांगलं खूप फुल गोणी भरली का त्याचं रिसायकलिंग त्यात पुन्हा बघा काय का त्याचं प्लास्टिक तयार होतं बरं का पुन्हा. मग ते काय करायचं भंगारवाला विकायचं. सज बघा 30-40 रुपये त्याची सज येते बरं का. आणि ते काय करायचं मग त्याची केळं आणायची त्याचे पोरायला घरातल्या बरं का. किती सोपं काम आहे की नाही. म्हणजे आपली बेइज्जतही होणार नाही की आपण रस्त्यावर काडी कचरा टाकतो का प्लास्टिक टाकतो पर्यावरणाला हानी होणार नाही लक्षात द्या की. आणि तुमचे काहीतरी नाव घेतील लोक. अशा रीतीने बघा प्लास्टिकचं नियोजन अशा रीतीने व्हायचं बरं का. कोणी बायांनी प्लास्टिक रोडच्या आजूबाजूला कुठं टाकायचं नाही. तर काय आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या गोणीतच भरायचं बरं का. हा बाकी खबरदारी घ्यायची बरं का. आणि दुसरं गोणीमध्ये काय भरायचं सडणारा कचरा कोणता कचरा भरायचा आणि त्याला सुद्धा खड्डं करायचं आणि त्याचं खत बनवायचं आणि ते खत आपल्या शेतात टाका झाडा टाकायचं. कधी सोपं गणित की नाही बघा नाही. असं जर नियोजन जर ग्रामपंचायतीने लावलं ना त्यांना घंटा काढायची गरज नाही आणि काची आवश्यकता नाही. हो किती फायदा आहे सांगा ना. हां नाही तर आपण बघा कोणत्याही शहराचा कुठेच आहे बघा जिकडे तिकडे प्लास्टिक नव्हते गबाळच आणि ते आणखी रोगाला आमंत्रण आहे आणखी लक्षात घ्या. म्हणून निश्चित बघा आमच्या बरं का सर्व महिला ना विनंती बघा आमच्या महिला निश्चित बघा याचं काय करतील पालन करतील. आणि निश्चित बघा बाबांना सांगायला एक आदर्श बघा निर्माण करतील. जर टाळून या सर्व महिलांचा आपण म्हणण्यात यापुढे कधी आपल्या घराचा काडी कचरा प्लास्टिक बाहेर कुठे जाणार नाही असं हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि मग त्यानुसार बरं का आता तुम्ही सर्व लोक काय करता माहिती आहे का दररोज नेहमी घरचंच काम करता. कोणाचं काम करता तुम्ही घरच्यासाठी नेहमी काम करा लक्षात द्या. मग बाबांचा मुद्दा आहे बघा काय म्हटलं जातं जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत होगी काम से एक समय ऐसा निकाल. हां लक्षात घ्या. तुम्ही लोक नेहमी बघा नेहमी घरचंच काम करतात. घरचं काम करून ना असं बाबांचं म्हणून घरचंही काम करा बरं का. महिने दिवस किती राहत्या 30 दिवस राहत्या घरी. मग बाबाजींच्या बघा आदेशानुसार बरं का तुम्ही काय करा 29 दिवस घरचं काम करा 1 दिवस कोणाचं काम करा बाबाच्या आश्रमात येऊन काम करावं. कुठे काम करा किती दिवस 1 दिवस नाव. म्हणून आपण सर्व भक्त बघा जय बाबा भक्त परिवारासाठी आपण जाहीर मुद्दा केला बरं का. काय जाहीर मुद्दा केलेला आहे दर महिन्याच्या 13 तारखेला किती दर महिन्याच्या 13 तारखेला सकाळी पहाटे विधीलाच हजर व्हायचं बरं का वेरूळला. ऐकावर लक्षात घ्या सर्व पुरुषांनी ऐकून घ्या. महिला इकडे गेला तर जवळ पण पुरुषांनी लक्षात घ्या. तुम्हाला दर म्हणजे किती तारखेला यायचं वेरूळला मध्ये कधी यायचं पहाटे विधीला हजर झाले पाहिजे 5 वाजता बाबासमोर दिसले पाहिजे का. म्हणजे विधीचे बघा म्हणजे का करायचे विधीचे पाठ हजर का व्हायचं विधीचे पाठाची तुमची नोंद होईल ना लक्षात द्या. आणि बरं का दिवसभरातून 16 पाठ आपण घेणार किती असे काही आपण नियोजन वेळापत्रक त्या दिवसाचं केले 13 तारखेचं की प्रत्येकाचे 16 पाठ किती पाठ होईल विधीचे 16 पाठ होईल लक्षात एकाच्या नावाने. आणि श्रमदान किती तास होती फक्त 7 तास किती टप्प्याटप्प्याने बघा त्यांना
मग 1 तास 2 तास 1 तास 2 तास अशा रीतीने 6 तास फक्त श्रमदान. आणि विधी किती? विधीचे किती? पाठ 16 पाठ. अशा रीतीने बघा त्या ठिकाणी नियोजन लावण्यात आलेलं आहेत. आणि येताना मात्र का आपली लुंगी वगैरे घेऊन यायची की आहे की, म्हणजे श्रमदान करताना ती कामं येईल तुम्हाला. विधीचा पाठ करताना कामं येईल. आणि तिथं रामकथा चालू आहे मोरारी बाबाची बरं का. मोरारी बाबाची रामकथा चालू तुली गुजरायची नाही का ती. आणि त्याला आपल्याला काय वेळ काढून आपण सर्वजण एकत्र बघा त्या गतेला सुद्धा हजेरी लावणार बघा. किती तारखेला? मात्र 13 तारखेला. आणि पुन्हा प्रसाद घेऊन पुन्हा रिटर्न संध्याकाळी. अशा रीतीने बघा तर भक्त परिवाराने बरं का गंगापाळीच्या असो, हिंगणवाडीच्या असो, वड्याच्या असो, चेकलारीच्या असो, लाकलवाडीच्या असो, असे जी गावचे बघा भक्त परिवार आहेत त्यांनी काय करायचं आहेत की तारखेला किती तारीख दिसले पाहिजेत. हां लक्षात द्या का, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जो जे 13 तारखे येणार नाही त्यांच्या मागं कोण लागेल देव जाणेवर का. लक्षात द्या. असं म्हणजे एक भजन करूया आणि का आता पुढच्या काय स्वर्ग बरं हात करा. अत्यंत बघा सुंदर भजन बरं का. आणि ठेक्यावर चालीवर बघा सुंदर असं. हां शंकर जी का डमरू बोल रामदास के कपड़े बोले रामदास की टुकड़े बोले मीराबाई की टुकड़ी बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या नारदजी का वीणा बोले नारदजी का वीणा बोले नारायण नाम. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवायची आहे. मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवायची आहे. भजन म्हणायचं आहे. बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजीचा बाबाजी माझे 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 मी बाबाजीचा बाबाजी माझे मी बाबाजीचा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजीचा. माऊली गुरु माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली हो संकट काळी धावली आमुची संकट काळी धावली आमुची जनार्दन माऊली भोळ्या भक्तांची सावली भोळ्या भक्तांची सावली
2 मिनिटं ध्यान. सर्वांनी 2 मिनिटं ध्यानासाठी बसायचं. उजव्या मांडीवर डावा पाय, पाठीची गणा ताट, सर्वांचे डोळे बंद.